नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान शिवसेना सांसद नरेश म्हस्के ने उद्धव ठाकरे गुट पर तीखा हमला बोला। म्हस्के ने आरोप लगाया कि सत्ता के लिए हिंदुत्व से समझौता किया गया और अब राम मंदिर ट्रस्ट पर सवाल उठाए जा रहे हैं। उन्होंने वक्फ बोर्ड में कथित भ्रष्टाचार का मुद्दा उठाते हुए कहा कि इस पर भी विपक्ष को अपनी भूमिका स्पष्ट करनी चाहिए। साथ ही उन्होंने कहा कि महाविकास आघाड़ी सरकार के दौरान हुई कथित पेपर लीक घटनाओं पर तत्कालीन मुख्यमंत्री ने इस्तीफा क्यों नहीं दिया। फिलहाल इन बयानों को लेकर राजनीतिक माहौल गर्मा गया है और आने वाले दिनों में इस मुद्दे पर सियासी बयानबाजी और तेज होने की संभावना है। आइए क्या कुछ कहा सांसद नरेश म्हस्के ने जानते हैं। मुळात युबिटा पक्ष जो आहे त्याला आता आम्ही नवीन नाव देतोय। त्यांची पार्टी आता उलेमा बचाव टोळी ही उद्धव ठाकरे यांची पार्टी झालेली आहे। केवळ मुस्लिम धार्जिणं धोरण ठेवायचं आणि मुस्लिम समाजाचा मतांकरता लागून चालून करणाऱ्यांना हिंदू देवदैवतांच्या मंदिरासंदर्भात बोलण्याचा अधिकार आहे का? काँग्रेसच्या इशाऱ्यावरती त्यांनी आपली हिंदुत्वाची भूमिका हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्पष्ट ठाम आणि निर्भीड भूमिका यांचं त्यांना विस्मरण झालं। मतांसाठी त्यांनी मुस्लिमांचं लांगुलचालन केलं। त्यांना हिंदू मंदिरांबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार नाहीये। राम मंदिराच्या काही दानपेटी संदर्भात काही तक्रारी आल्या त्या कोणी शोधल्या? तेथील सरकारने शोधल्या ना। कारवाई कोण करतंय? तर तेथील सरकार जे भारतीय जनता पार्टीचा असू द्या, हिंदुत्ववादी विचारसरणीचा असू द्या, तेच काम करतायत, तेच त्यांच्यावर कारवाई करतायत। परंतु उद्धवजी ठाकरे यांना मुस्लिम समाज वक्फ बोर्डाच्या नावावरती काही तथाकथित लोक त्या वक्फ बोर्डाच्या आधारावरती भ्रष्टाचार करतात, ते त्यांना दिसलं नाही का? त्याच्या विरुद्ध कधी चकार शब्द काढला का? बाळासाहेब ठाकरे यांनी तर सांगितलं होतं, वक्फ बोर्ड बरखास्त करा, वक्फ बोर्डाची जरूरत नाहीये। परंतु ज्यावेळी वक्फ सुधारणा कायदा आला त्या संसदेमध्ये, त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये सुद्धा मी होतो, मी साक्षीदार आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे खासदार आहेत त्यांनी त्या सुधारणा कायद्याला विरोध केला। संसदेत मतदान झालं। खासदारांची इच्छा होती वक्फ सुधारणा कायद्याला बाजूने मतदान करायचं, परंतु यांनी राहुल गांधींच्या सांगण्यावरनं त्या कायद्याच्या जेव्हा मंजुरीला आला तेव्हा यांनी सभागृहातनं पळ काढला। त्यावेळी कुठे गेलो होतो हिंदुत्ववादी धोरण? वारंवार हिंदूंच्या विरोधी भूमिका घेत असतात। म्हणून मी यांना आता नाव देतोय उलेमा बचाव टोळी, युबिटी। एकदम परफेक्ट नाव त्यांना जुळतं। 2019 मध्ये शिवसेना भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळालं, परंतु केवळ सत्तेकरता यांनी काँग्रेस बरोबर गेले, महाआघाडी बरोबर गेले। त्याच वेळी हिंदू साधूंची हत्या झाली। काँग्रेसच्या दबावामुळे त्या तपासाला त्यांनी गती दिली नाही। 370 कलम बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते रद्द करावं, गृहमंत्र्यांनी ते रद्द करण्याचा निर्णय घेतला। तेव्हा कद्रुवृत्ती जी यांची आहे त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचं अभिनंदन सुद्धा केलं नाही। सातत्याने हिंदूंच्या विरोधात जी राहुल गांधी भूमिका घेतात त्याला कायम यांनी पाठिंबा दिलेला आहे। तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरती
उद्धव ठाकरेंनी ठोस भूमिका घेतली. मला उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारायचा आहे. आज तुम्ही हिंदूंना जागा करण्याकरता रामरक्षा म्हणताय, घंटानाद करताय. हिंदू धर्मियांच्या ट्रस्टचा राम मंदिर हा कद्रूपणा आहे, कोतेपणा आहे. की राम मंदिर हे भाजप राज्य, भाजपचा मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित शहा यांच्या काळात ते राम मंदिर उभं राहिलंय. म्हणून केवळ जेलसी म्हणून आपण हा विषय घेताय, टीका करताय. यांनी हिंदू धर्मावरती टीका होते, हिंदू धर्मावरती आपण टीका करताय. आपल्यात हिंमत असेल तर उलेमा बचाव टोळीला माझं सांगणं आहे की वक्फ बोर्डासारखे अनेक विषय आहेत, त्या विषयांच्या विरोधात सुद्धा आपण बोला आणि त्यानंतरच राम मंदिर, रामरक्षा, घंटानाद या विषयावर आपण बोला. ऐसी ही ताज़ा खबरों के लिए जुड़े रहिए SY लाइव न्यूज के साथ। थाने से यूसुफ पूरी की रिपोर्ट। हमारे चैनल को लाइक, सब्सक्राइब और शेयर करना न भूलें।